आम्हाला असं म्हणायचं आहे की गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना या महाराष्ट्रामधला एक दोन आमदार किंवा मंत्री सोडला तर या महाराष्ट्रामधला एकही माईचा लाल ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणावरती ना विधानसभेत बोलला, ना ओबीसीच्या आंदोलनात बोलला, ना त्यानं एखाद्या आपल्या लेटर हेडवरती पत्र काढून ओबीसीची बाजू घेतली। त्या माणसांना आम्ही ओबीसीनी मतदान का करायचं? तुम्ही रिपीट अगेन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेला, घराने निवडून दिली, आमच्या ओबीसीनी 4 पिढ्यांनी तुम्हाला आम्ही आमदार खासदार केलं। हे उपकार फेडले तुम्ही, आमचे हे पांग फेडले। म्हणून येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आणि भटक्या विमुक्त जाती जमातीला एसबीसीला मुस्लिम समाजातल्या ओबीसीना आता गृहीत धरायचं नाही। तुम्हाला जर राजकारणाची भाषा कळत असेल, मताची भाषा कळत असेल, एकाही पक्षाचा नेता या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूने उभं राहायला तयार नाही। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। अरे आम्ही ओबीसीमध्ये जन्म घेतला म्हणून गुन्हा केला का? आमच्या हातात असतं तर आम्ही पण 96 कुळ्यामध्ये जन्म घेतला असता रे, आम्ही पण क्षत्रियत्वामध्ये जन्म घेतला असता। आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्ष सामाजिक मागासलेपण नाकारलंय, अपमान नाकारला इथल्या व्यवस्थेमध्ये। त्या संविधानानं आम्हाला माणुसकीच्या भावनेतनं हेही या देशाचे नागरिक आहेत, सामाजिक न्याय यांना सुद्धा भेटला पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी प्रतिनिधित्वासाठी दिल्या। तुम्हाला सांगितलं कोणी की गरिबी हटावसाठी हे रिझर्वेशन पॉलिसी आहे म्हणून? संविधानाचा गैरअर्थ काढायच्या भानगडीत तुम्ही पडू नका, हे आमचं इथल्या राज्यकर्त्यांना सांगणं आहे।